ड्रग्स माफिया ललित पाटीलच्या प्रकरणानंतर पुणे पोलीस खडबडून जागे झाले आणि त्यांनी एमडी ड्रग्स वरती कारवाई करण्यास सुरू केली आहे। पुणे पोलिसांनी गेल्या 3 दिवसांमध्ये 1700 किलो एमडी ड्रग्स म्हणजेच 3.5 करोड रुपयांचे हे ड्रग्स विविध ठिकाणाहून जप्त करण्यात आलं आहे। गेल्या 3 दिवसांपासून पुणे पोलिसांची कुरकुंब तसेच पुण्यातील विश्रांतवाडी येथील 2 गोदामाच्या ठिकाणी छापेमारी झाली आणि त्या छापेमारी दरम्यान कोट्यावधींचं एमडी ड्रग्स जप्त करण्यात आलं आहे। त्याचबरोबर देशातील विविध ठिकाणी पुण्यातील 12 ते 15 पथकं असल्याची माहिती आज पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे। त्यामुळे या एमडी ड्रग्सची पायमुळं खोडून काढण्याची जे आव्हान आहे ते पुणे पोलिसांसमोर आहे। आणखी या प्रकरणातील आरोपी त्याचबरोबर आकडे वाढण्याची शक्यता आहे। सध्या तरी या प्रकरणी दिल्लीमधून 5 आरोपींना अटक केली आहे, तर एकूण आरोपींची संख्या 8 आहे। खरं तर दिल्लीमध्ये एक कुरिअर कंपनीच्या मार्फत फूड डिलिव्हरीच्या मार्फत हे जे एमडी ड्रग्स आहे ते दिल्लीवरून लंडनला पाठवलं जात असल्याची माहिती देखील पुणे पोलीस आयुक्तांनी दिली आहे। त्यामुळं या एमडी ड्रग्सची पायमुळं जी आहेत ती पूर्ण देशात आणि परदेशात रोवल्याचं समोर येत आहे आणि या प्रकरणी पुणे पोलीस अधिक सखोल चौकशी आणि तपास करत आहेत। त्याचबरोबर महाराष्ट्रातील सांगलीमध्ये देखील पुणे पोलीस पोहोचले असून त्या ठिकाणी 12 किलो एमडी ड्रग्स जप्त करण्यात आला आहे। त्या ठिकाणी कारवाई सुरू आहे। एकूण परिस्थिती बघता एमडी ड्रग्सचं प्रमाण हे खूप मोठं आहे आणि त्याचबरोबर MIDC कुरकुंब या ठिकाणी देखील केमिकल फॅक्टरीमध्ये हा गोरखधंदा सुरू असल्याचं समोर आलं आहे। त्या ठिकाणी एमडी ड्रग्स बनवले जात होते असा संशय जो व्यक्त आहे तो पोलीस आयुक्तांनी व्यक्त केलेला आहे। त्यामुळे हा जो सर्व प्रकार आहे तो खूप मोठा आहे आणि याची पायमुळं आणखी तपासाअंती समोर येतील। किती खोल आहेत यामध्ये कोण आहे हे देखील समोर येणार आहे। कृष्णा पंजाब, मुंबई तक, पुणे।